काँग्रेसचं अस्तित्व 10 तालुक्यांमधल्या जवळ-जवळ 4 तालुक्यांमध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसतं. त्याच्यामध्ये पलूस कडेगाव हा जो बालेकिल्ला आहे विश्वजित कदमांचा तो आहे. सुहास बाबर जे आहेत शिवसेनेचे त्यांनी आपल्याला स्वतःला खानापूर आटपाडी पुरतं सीमित करून घेतलंय. अर्थात आता सध्या त्यांचे 34 नगरसेवक आहेत, महानगरपालिकेत 2 नगरसेवक आहेत, चांगल्या त्यांच्या 7 जागा जिल्हा परिषद आलेल्या आहेत. पण तरीसुद्धा सुहास बाबर यांची मानसिकता ही खानापूर आटपाडीतनं बाहेर पडण्याची नाही. वास्तविक त्यांना अतिशय चांगली संधी सांगली जिल्ह्यामध्ये एक चांगलं नेतृत्व स्थापन करण्याची किंवा शिवसेनेचा विस्तार करण्याची होती. पण त्यांची मानसिकता ही खानापूर आटपाडी पुरतं करण्याची आहे आणि त्यामुळं तिथं त्यांची इच्छा नसल्यामुळे ते सुद्धा ते एका स्थानिक पातळीवर राजकारण करतात. भाजपचं आपण बघितलं असेल तर भाजपचे चंद्रकांत पाटील हे समन्वय करण्याचा प्रयत्न करतात. पण भाजपच्या 4 आमदारांची दिशा ही 4 बाजूला आहे. म्हणजे एका बाजूला गोपीचंद पडळकरांचं अस्तित्व स्वतंत्र आहे. सुधीर गाडगे यांच्या तब्येतीमुळे काही अडचणी आहेत. सुरेश खाडे मिरजपुरतं आपलं बघतात, सत्य देशमुख शहरापुरतं बघतात. त्यामुळं भाजपमध्ये सुद्धा एक संघ अशा पद्धतीचं नेतृत्व नाही. अशा वेळेला एक मोठी संधी ही विशाल पाटील आणि विश्वजित कदमांना आहे. तो जतमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर विक्रम सावंतांना रिचार्ज करायची वेळ येईल. कारण या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एकही जागा विक्रम सावंत जिंकू शकलेली नाही. तर त्यांनी नगरपालिका सुद्धा तिथं त्यांची गेली. त्यांच्या मुलाला सुद्धा त्यांना निवडून आणता आलं नाही. तर जतमध्ये खरं म्हणजे काँग्रेसला चांगली संधी असताना ती त्यांनी गमावलेली आहे. त्यामुळे तिथं सुद्धा त्यांना एक पक्षाचा रिचार्ज चांगल्या पद्धतीनं विश्वजित कदमांना करावा लागेल. विशाल पाटलांना सुद्धा एक गोष्ट आहे की आता ते लोकसभेमध्ये प्रश्न चांगले मांडतात, चांगली ओरिटेरी त्यांची आहे, चांगला संपर्क त्यांच्याकडे आहे, त्यांनी आढावा बैठक पण घेतात. पण त्याच्या बाबतीत असं आहे की जवळच्या कार्यकर्त्यांना ते वेळ देत नाहीत किंवा कार्यकर्त्यांना भेटत नाहीत. अशा प्रकारच्या काही तक्रारी आहेत. काही ठराविक ठिकाणीच ते जातात. नमस्कार, मी हनुमंत मोहिते, हनुमंत.सोनेरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. सांगली जिल्ह्यामध्ये आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक सध्या होईल. पण सांगली जिल्ह्याचं राजकारण हे पुन्हा एकदा वेगवेगळ्या वळणावर टप्प्यावर जाते. त्यानंतर मग पक्ष फोडाफोडी असेल किंवा पक्षाचं विलीनीकरण असेल, ह्या सगळ्या गोष्टी चर्चेला जात आहेत. आणि आता नगरपालिका निवडणूक, महानगरपालिका निवडणूक आणि जिल्हा परिषद निवडणुका पूर्ण झाल्यात. अशा वेळेला राजकीय फेरमांडणी होणार का? नेमकं काय परिस्थिती होणार? आणि याच्यामध्ये काँग्रेसचे युवा नेते आहेत, ते आमदार विश्वजित कदम असतील किंवा विशाल पाटील असतील, यांना संधी काय, याची आपण एक वेगळी चर्चा करणार आहोत. की आता सध्या आपण पाहिलं तर गेल्या नगरपालिका निवडणुकीत असेल, महापालिका निवडणुकीत असेल आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एक अंडरस्टँडिंग जयंत पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटील, सुहास बाबर यांनी केलेलं आहे. आणि त्या पद्धतीचं करून भाजपला रोखण्यामध्ये त्यांना जवळजवळ नगरपालिकेमध्ये आणि जिल्हा परिषद यश आलं. पण महानगरपालिकेमध्ये अर्थात एक काठावरचं बहुमत हे भाजपला मिळालेलं होतं. पण या सगळ्या गोष्टींमध्ये या 2 नेत्यांना कशी संधी आहे? कारण आपण जर पाहिलं तर विलिनीकरणामुळे एक मोठा गोंधळ राष्ट्रवादी अजित पवार आणि शरद पवार पक्षामध्ये आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं असेल तर सांगली जिल्ह्यामध्ये अजित पवार गटाकडे एक नेते आहेत. म्हणजे सगळे जे माजी मंत्री, माजी आमदार नेते आहेत. पण हे वयाच्या एका मावळतीकडे गेलेले नेते आहेत. एका बाजूला शिवाजीराव नाईक असतील, संजय काका पाटील असतील, राजेंद्रनाथ देशमुख असतील, अजितराव घोरपडे असतील, विलासराव जगताप असतील, हे सगळे नेते आहेत. आणि दुसऱ्या बाजूला मग जयंत पाटील, रोहित पाटील हे शरद पवार गटाचे नेते मानसिंगराव नाईक हे असतील. तर ह्यांचं विलिनीकरण नेमकं काय होणार? त्यामुळे ह्या सगळ्यांची दिशा ही अनिश्चित आहे. त्यामुळे नेमकं विलिनीकरण झालं तर कशी दिशा असणार, विलिनीकरण नाही झालं तर कशी दिशा असणार, या गोंधळात तो पक्ष आहे. दुसऱ्या बाजूला सुहास बाबर जे आहेत शिवसेनेचे त्यांनी आपल्याला स्वतःला खानापूर आटपाडी पुरतं सीमित करून घेतलंय. अर्थात आता सध्या त्यांचे 34 नगरसेवक आहेत, महानगरपालिकेत 2 नगरसेवक आहेत, चांगल्या त्यांच्या 7 जागा जिल्हा परिषद आलेल्या आहेत. पण तरीसुद्धा सुहास बाबर यांची मानसिकता ही खानापूर आटपाडीतनं बाहेर पडण्याची नाही. वास्तविक त्यांना अतिशय चांगली संधी सांगली जिल्ह्यामध्ये एक चांगलं नेतृत्व स्थापन करण्याची किंवा शिवसेनेचा विस्तार करण्याची होती. पण त्यांची मानसिकता ही खानापूर आटपाडी पुरतं करण्याची आहे आणि त्यामुळं तिथं त्यांची इच्छा नसल्यामुळे ते सुद्धा ते एका स्थानिक पातळीवर राजकारण करतात. अशा वेळेला मग भाजपचं आपण बघितलं असेल तर भाजपचे चंद्रकांत पाटील हे समन्वय करण्याचा प्रयत्न करतात. पण भाजपच्या 4 आमदारांची दिशा ही 4 बाजूला आहे. म्हणजे एका बाजूला गोपीचंद पडळकरांचं अस्तित्व स्वतंत्र आहे. सुधीर गाडगे यांच्या तब्येतीमुळे काही अडचणी आहेत. सुरेश खाडे मिरजपुरतं आपलं बघतात, सत्य देशमुख शहरापुरतं बघतात. त्यामुळं भाजपमध्ये सुद्धा एक संघ अशा पद्धतीचं नेतृत्व नाही. अशा वेळेला एक मोठी संधी ही विशाल पाटील आणि विश्वजित कदमांना आहे. मात्र आक्रमकपणे आपला पक्ष, आपली स्वतःचं नेतृत्व वाढवलं तर ती संधी त्यांना करणं शक्य आहे. आता आपण जर अलीकडच्या निवडणुका पाहिल्या तर काँग्रेसचं अस्तित्व 10 तालुक्यांमधल्या जवळजवळ 4 तालुक्यांमध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसतं. त्याच्यामध्ये पलूस कडेगाव हा जो बालेकिल्ला आहे विश्वजित कदमांचा तो आहे. त्यानंतर जत एक विक्रम सावंत माजी आमदार आहेत तिथं त्यांचा.
आणि मिरजेमध्ये विशाल पाटील आणि महानगरपालिकेचं क्षेत्र असल्यामुळं मिरज अशा 4 तालुक्यांमध्ये आपल्याला काँग्रेसचं अस्तित्व दिसतंय. वाळवा आणि शिराळा 2 तालुके आपण जर बघितले असेल म्हणजे जे लोकसभा मतदारसंघाचा भाग नाही तिथं काँग्रेसचं अस्तित्व अजिबात नाही आहे. तिथे एक वाळव्यातले नेते जितेंद्र पाटील सोडले तर तिथं काँग्रेसचं असं अस्तित्व फारसं नाही आहे. त्यामुळे आपण आता आज विचार करताना फक्त 8 तालुक्यांचा विचार करूया म्हणजे शिराळा वाळवा सोडून. तर त्याच्यामध्ये उरलेले 4 तालुके आहेत. हे 4 तालुक्यांमध्ये विशाल पाटील आणि विश्वजित कदमांनी तिथं 2-2 तालुके हे दोघांच्यावर सोडून दिलेत. म्हणजे 4 तालुक्यांमध्ये काँग्रेसचं अस्तित्व मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं पलूस, कडेगाव आणि जत आणि मिरजमध्ये आहे. पण तासगाव कोटेमंकाळच्या 2 तालुक्यातलं अस्तित्व हे या 2 नेत्यांनी रोहित पाटलांच्यावर सोडून दिलेलं आहे आणि खानापूर आटपाडीतलं अस्तित्व हे त्यांनी सुहास बाबर यांच्यावर सोडून दिलेलं आहे. वास्तविक या 2 तालुक्यांमध्ये आपली ताकद वापरून विश्वजित कदमांनी आपले जे 5 कारखाने आहेत, शैक्षणिक संस्था आहेत, आपल्याकडे जे भारती हॉस्पिटल, भारती सगळा परिवार आहे, तो वापरून या 4 तालुक्यांमध्ये आपलं बस्तान बसवण्याची गरज आहे. आपण जर पाहिलं असेल तर जतमध्ये डफळापूरचा कारखाना आहे, तिथं बाळगिरी कारखाना जतमध्ये तिथला बाँड्रीवर आहे आणि इकडं खानापूर आटपाडीमध्ये त्यांचा उदगिरी कारखाना आहे, त्यानंतर त्यांचा यशवंत कारखाना आहे आणि आता तासगाव कारखान्यात सुद्धा त्यांचा व्यवहार जवळजवळ पूर्ण होत आलेला आहे. तर या सगळ्या कारखान्याच्या माध्यमातून ह्या 4 तालुक्यांच्यावर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न हा विश्वजित कदमांनी केला. तर एक चांगली गोष्ट होऊ शकते. दुसरी गोष्ट त्यांना पक्षाची पुनर्बांधणी सुद्धा करावी लागेल. आपण जर पाहिलं तर पक्षाचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत आहेत, पण त्यांच्या मर्यादा आहेत. त्यामुळं सगळ्या तालुका अध्यक्ष नेमणं, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे युवक काँग्रेसचा आणि वेगवेगळ्या सेलचा अध्यक्ष नेमणं, हे सगळ्या गोष्टी विश्वजित कदमांना कराव्या लागतील. पक्ष पातळीवरची पुनर्रचना करावी लागेल. दुसरी गोष्ट महानगरपालिकेतला पक्ष असेल, पंचायत समितीतला पक्ष असेल, जिल्हा परिषदला पक्ष असेल आणि नगरपालिकेतला पक्ष असेल. तर या पक्ष संघटना आणि पक्षाच्या नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांना कार्यान्वित करण्याची यंत्रणा त्यांना विश्वजित कदमांना उभा करावी लागेल. त्यानंतर एका बाजूला सहकारी संस्था, एका बाजूला राजकारण, एका बाजूला संघटना अशा पद्धतीने केलं तर त्यांच्या नेतृत्वात ह्या 4 तालुक्यांमध्ये फरक पडू शकतो. जतमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर विक्रम सावंतांना रिचार्ज करायची वेळ येईल, कारण या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एकही जागा विक्रम सावंत जिंकू शकलेली नाही. तिथं त्यांनी नगरपालिका सुद्धा तिथं त्यांची गेली. त्यांच्या मुलाला सुद्धा त्यांना निवडून आणता आलं नाही. तर जतमध्ये खरं म्हणजे काँग्रेसला चांगली संधी असताना ती त्यांनी गमावलेली आहे. त्यामुळे तिथं सुद्धा त्यांना एक पक्षाचा रिचार्ज चांगल्या पद्धतीनं विश्वजित कदमांना करावा लागेल. विशाल पाटलांना सुद्धा एक गोष्ट आहे की आता ते लोकसभेमध्ये प्रश्न चांगले मांडतात, चांगली ओरिटेरी त्यांची आहे, चांगला संपर्क त्यांच्याकडे आहे, त्यांनी आढावा बैठक पण घेतात. पण त्याच्या बाबतीत असं आहे की जवळच्या कार्यकर्त्यांना ते वेळ देत नाहीत किंवा कार्यकर्त्यांना भेटत नाहीत. अशा प्रकारच्या काही तक्रारी आहेत. काही ठराविक ठिकाणीच ते जातात. त्यामुळं सर्वंकष त्यांच्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणं, त्या पद्धतीचं करणं, कार्यकर्त्यांची नवी फळी डेव्हलप करणं. तर या सगळ्या गोष्टी त्यांनी जर केल्या तर काँग्रेस पक्ष आणि त्यांचा ज्या पक्षाचं जाळ आहे ते मोठं वाढवल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट महानगरपालिकेमध्ये हे दोन्ही नेते पाहुणे कलाकारसारखे येऊन जातात. म्हणजे महानगरपालिका झाल्यानंतर या दोघांनी महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून मंगेश चव्हाणांची निवड केली, पण स्वीकृत सदस्य निवड असेल, जिल्हा परिषद स्वीकृत सदस्याच्या निवड असेल, या दोघांनी एकत्र बसून एक पक्षाचा संघटनात्मक पक्षाचा आणि त्यानंतर राजकारणाचा व्यापक आराखडा तयार करायला हवा. ते जर आक्रमक राहिले, संपर्क ठेवला तरच त्यांना संधी आहे. अन्यथा मग मात्र सत्ताधारी पक्षाला पुन्हा एकदा चांगले दिवस येतील आणि एक हाती सत्ता पुन्हा जिल्ह्यावर स्थापन होईल, अशा प्रकारची परिस्थिती आहे.